नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. यामध्ये आता आपले अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी मग्न झालेले आहेत आणि त्यात म्हणजे अर्णव सारखा आता ईश्वरीला प्रपोज कसं करायचं याचा विचार करत असतो. दोघंही आता एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत आणि त्यात म्हणजे आजीचा वाढदिवस साजरा झालेला आहे. आजी मात्र ईश्वरीवर खुश असते, परंतु अंजली आणि वल्लरी समोर ती काही बोलत नसते. आता ईश्वरीने आजीला वचन दिलेलं असतं की आजी, काही झालं तरी माझ्यावर जे आरोप केले गेलेले आहेत तर ते सगळे आरोप मी दूर करेल आणि तुमच्या सात्विका आईंचा ज्याने कोणी आता हे प्रयत्न करून मृत्यू घडून आणलेला आहे तर ते सगळं काही मी सत्य पुराव्यासहित तुमच्यासमोर आणेल. ते ऐकून आता वल्लरीचा फारच जळफळाट होतो. वल्लरीला असं वाटतं की ईश्वरी आता शांत बसणार नाही, आता काहीतरी असं करावं लागेल. म्हणून ती अंजलीचे कान भरते आणि अंजलीचे कान भरून म्हणते की हे बघ, ईश्वरीला काही झालं तरी आता आपल्याला दूर करावं लागेल, कारण अंजली ती अर्णवचे कान भरत असते. ती ईश्वरी दिसते ती तितकी साधी नाही. आपल्याला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून आता ही ईश्वरी अर्णवपासून दूर होईल. तेव्हा अंजली वल्लरीच्या पूर्णपणे शब्दामध्ये अडकली गेलेली आहे. अंजलीला सुद्धा आता ईश्वरीचा राग येतो आणि ही वल्लरी अंजलीचे कान भरत असते. तेव्हा आता अंजली म्हणत असते की काहीतरी मला असा प्लॅन करावा लागेल जेणेकरून ती अर्णवपासून दूर होईल. म्हणून अंजली आता ह्या वल्लरीची साथ देते. पण अंजलीलाही माहिती नसतं की हीच ईश्वरी आपल्याला ह्या संकटातून वाचवणार आहे. अंजलीच्या जीवावर आलेल्या संकटातून मात्र जेव्हा ईश्वरी तिला वाचवते तेव्हा आता अंजलीचे डोळे उघडतात. पण ज्या क्षणाला मात्र आता ईश्वरीने अंजलीला आणि घरातील सगळ्यांना मात्र एक असा सरप्राईजचा धक्का दिलेला आहे, तर तो सरप्राईजचा धक्का म्हणजे आता ह्या अर्णवच्या बाबांना तिने घरी शोधून आणलेलंच आहे. पण अर्णवचे बाबा आल्यानंतर घरामध्ये काय प्रकार घडतोय आणि घरामध्ये नवीन असा प्रकार घडून या भयानक सत्याने आत्तापर्यंत घडलेले 20 वर्षाचा जो काही सीन आहे तर तो कसा क्रिएट होतो आणि अर्णवचे बाबा असे कोणतं सत्य सांगणार आहे की जेणेकरून आता ह्या वल्लरीला तर घराच्या बाहेर जावंच लागतं. परंतु आता सुप्रियासुद्धा तेथे आलेली आहे आणि सुप्रियाने सुद्धा आता मात्र एक असा भयानक पुरावा घेऊन आणलेला असतो. तो म्हणजे आता ह्या जो धुमाळ आहे तर त्या धुमाळला तेथे पकडून आणलेलं असतं. आता सुप्रियाला असं वाटत असतं की किती काही झालं तरी शेवटी आपल्याला धुमाळच पुरावे देऊ शकतो, जेणेकरून आपल्यावर जे आरोप झालेले आहे तर ते आरोप मात्र दूर होतील आणि लवकरात लवकर आपल्या ईश्वरीवर जो आरोप झालेला आहे तर तो दूर होईल, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरीचा संसार सुखाचा होईल. आणि त्यात म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांचं सुद्धा लग्न लवकरात लवकर व्हायला हवे, कारण ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये खूप काही टेन्शन चालूच असतं. त्यात जर आता म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न आणखीनच अगदी उशीर झाला तर नम्रताला आणखीन टेन्शन येऊ शकतं आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा तर येऊ शकतो. पण आता म्हणजे वल्लरीने हे सर्व केलेलं आहे आणि आता सुप्रियासुद्धा ऐन वेळेस तेथे आलेली आहे, कारण ईश्वरीने अर्णवच्या बाबांना घरी आणलेलं असतं आणि हे फोन करून मात्र तिने सुप्रियाला सांगितलेलं आहे. सुप्रिया घाईनेच मात्र आता इकडे यायला निघलेली असते आणि तोच तिला समोर धुमाळ दिसतो. धुमाळला बघून मात्र आता सुप्रिया त्याचा पाठलाग करते आणि म्हणते की हे बघ धुमाळ, मी तुला आता एक गोष्ट अशी सांगत आहे, काही कर परंतु आता मला पुरावे हवे आहेत आणि पुरावे जर नाही दिले तर मात्र मी तुला पोलिसात देऊ शकते. तेव्हा धुमाळ खूपच घाबरतो. धुमाळ हात जोडतो. धुमाळ म्हणतो की हे बघा, मला माफ करा, पण मी तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे, कारण हे सर्व करणारी आता ही अर्णवची मामी वल्लरी देशमुख आहे. हे ऐकल्यानंतर आता सुप्रियाला फार मोठा धक्का बसतो. सुप्रिया त्याच क्षणी धुमाळला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुला तिकडे राजशिर्क्यांच्या घरामध्ये यावं लागेल. त्यावरती धुमाळ म्हणतो की ठीक आहे, परंतु ती बाई दिसते तशी इतकी साधी नाही, ती माझ्या जीवावर सुद्धा उठू शकते. सुप्रिया म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही. आणि त्याच वेळेस ईश्वरीने मात्र मठातून आता बाबांना असं एक सत्य सांगितलेलं आहे की सात्विका आई त्यांना सोडून गेलेल्या आहेत. सात्विका आईंचा मृत्यू झालेला आहे. हे ऐकल्यानंतर आता रमाकांत राजशिर्क्यांच्या डोळ्यात पाणी येते. पण ईश्वरी असे हात जोडते की ज्या बाईसोबत तुम्हाला आता
तुमच्या नावावर शिंतोडे उडले गेले होते, ज्या बाईवर अगदी काही आरोप नसताना तिच्यावर आरोप करण्यात आले, तिची काही चूक नव्हती, त्या बाईला हे सगळ्यामध्ये गुंतवण्यात आलं आणि त्याच बाईची मी मुलगी आहे. ईश्वरी सगळं काही सांगते आणि शेवटी रमाकांत राजेशिर्के यांना घरी येण्यासाठी विनवणी करते. पण मित्रांनो, आता घरी आल्यानंतर अर्णवचे बाबांना आता जेव्हा अर्णव बघतो, कारण अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीसुद्धा मला प्रेमाचं प्रपोज करणार आहे आणि मी सुद्धा आज तिला प्रेमाचं प्रपोज करणार आहे. पण मित्रांनो, होतं काही वेगळं. अर्णव आता खूप रिॲक्ट झालेला असतो. पण त्याच वेळेस सुप्रिया समोर येते आणि म्हणते की हे पक्ष, अरे अर्णव, तू जसं मला निर्दोष समजतो तसे तुझे बाबासुद्धा खरंच खूप निर्दोष आहे आणि इतक्या चांगल्या माणसावर तू आरोप करू शकत नाही. आपल्या अर्णवला बघून मात्र बाबांना डोळे भरून येतात. अंजलीला सुद्धा बघून बाबांचे डोळे भरून येतात. आजी म्हणते की अहो जावई बापू कुठे होतात इतक्या दिवस? ज्या क्षणी तुम्ही निघून गेला होता त्या क्षणी काय झालं? माझी सात्विका मला सोडून गेली. सात्विका गेल्याचं दुःख आता बाबांना फारच अगदी मनाला झोंबतं. त्यांना वाईट वाटतं, डोळ्यातून पाणी येतं. आणि त्याच वेळेस ईश्वरीचा तो अगदी गोंड चेहरा बघून म्हणतात की खरंच मला 1,00,000त सून मिळाली. अर्णव, तुला खरंच अगदी सात्विकाला शोभून असणारी सून मिळाली. तुझी खूपच काळजी करतेस रे आणि या घरासाठी खूप काही करते. आज सात्विका असायला हवी होती. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, आज तुम्ही आणि अर्णव सर एकत्र आलात हे माझ्यासाठी पुष्कळ आहे. आता हे सर्व काही झाल्यानंतर वल्लरीची खूपच आता म्हणजे जळभाट तिला होत असतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून ती घाईने आपल्या रूममध्ये निघून जाते आणि तिला आता पायाखालची जमीनच सरकलेली असते. जेव्हा ती रमाकांत राजेशिर्क्यांना बघते, रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन मात्र ती स्वतःला कोंडून घेते. वल्लरी काही बाहेर यायला तयार नसते. अविनाश मामा म्हणतो की वल्लरी बाहेर जर. वल्लरी म्हणते की नाही, माझी तब्येत बरोबर नाही. आणि त्या क्षणी आता अंजली ही रूममध्ये असते आणि रूममध्ये असल्या क्षणी आता हा राकेश तिला पैसे मागत असतो. कारण आता राकेशला ती पैसे दे म्हणत असते. पण राकेशचा असं काहीतरी भयानक पुरावा आता अंजलीच्या हाती लागलेला असतो. ते बघून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ती राकेशला त्याचा जाब विचारायला जाते, पण राकेश तिला काही सांगायला तयारच नसतो. राकेश म्हणतो की हे बघ, जर तू खाली काही सांगितले तर मी तुझा भाऊ चिंटू, त्या चिंटूला नक्की मारेल. त्यामुळे तू तोंड उघडायचं नाही आणि जर तू तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. काही न म्हणता मी तुला एका ठिकाणी अशा ठिकाणी घेऊन जात आहे जेणेकरून तेथे फक्त कोणी नसेल. अंजली म्हणते की हे बघ, आत्तापर्यंत मी माझ्या भावावर संशय घेतला, तुमच्यासाठी वाटेल ते केलं आणि तुम्ही ह्या चालीचे निघालात, इतक्या थराला पोहोचलात का? तेव्हा आता म्हणजे अंजलीला म्हणजे धमकावत असतो. अंजलीला म्हणतो की जर तू काही कुणाला सांगितले तर मी तुला नाही सोडणार. म्हणून तू आता घाईने बाहेर जायला निघतो. आता ईश्वरी म्हणते की ताई, अहो कुठे निघालात? इतक्या वर्षातून तुमचे बाबा घरी आले. बाबांना बघून अंजलीला फार असा आनंद होतो, परंतु राकेशने तिला धमकी दिलेली असते, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता तुला यावंच लागेल आणि ते पण आता बाळाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे असं सांगायचं आणि असं सांगून मात्र तू आता तुझ्यासोबत कुणालाच येऊन द्यायचं नाही. तेव्हा आता अंजलीला बिचारीला आपल्या अर्णवची काळजी वाटते. तिला असं वाटतं की ह्या नराधामाने जर आपल्या राकेशला काही ते अर्णवला काही केले तर अवघड होईल आणि आता मी नक्की याला धडा शिकवेलच. परंतु ईश्वरीच्या त्याच वेळेस लक्षामध्ये काहीतरी येत असतं की नक्की काहीतरी आता हा राकेश अंजली ताईंसोबत म्हणजे खोटं वागत आहे. कारण अंजली ताईंचा चेहरा इतका का पडलेला होता, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आपले बाबा इतक्या वर्षातून घरी आले तरीसुद्धा ते व्यवस्थित बोलल्या नाही. नक्की काय झालं असेल? म्हणून आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे. आता ती अर्णवला म्हणते की हे बघा, तुम्ही बाबांशी गप्पा वगैरे करा, मी लगेच येते. म्हणून आता ही ईश्वरी राकेशचा आणि अंजलीचा पाठलाग करत त्यांच्या मागे जाते. नक्की आता अंजलीला हा काय करणार आहे तेच काही कळत नसतं. तेव्हा आता राकेश मात्र अंजलीला बाहेर नेतो, तिला धमकावतो आणि तिला म्हणतो की हे बघ, आत्ताच्या आत्ता तुझ्या भावाकडून मला पैसे घ्यायचे आहेत आणि तू त्याला पैसे देण्यासाठी सांगायचे, कारण हे पैसे तुला हवे आहेत आणि मला ते पैसे तू आणून द्यायचे, माझं नाव पुढे करायचं नाही. आणि जर तू असं केली तर मात्र मी तुझ्या चिंटूला मारून टाकेल. तेव्हा बिचारी अंजली खूपच घाबरते, तिला काही कळत नसतं. चिंटूच्या जीवासाठी ती सगळं काही सहन करते, कारण आत्तापर्यंत आपण ईश्वरीला आणि चिंटूला फार त्रास दिला आणि यापुढे जर आपण त्याला आणखीन त्रास दिला तर खरंच आपण माफीच्या लायकीचे नसू. कारण राकेशने आपल्या डोळ्यावर अगदी खोटी पट्टी बांधली होती
आणि आपण त्याचंच ऐकून मात्र ईश्वरीचा रागराग करतो. तेव्हा आता अंजलीचे डोळे उघडतात. अंजली फार रडत असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी तेथे येते. ईश्वरीला बघून आता अंजलीला फार मोठा म्हणजे धक्का बसतो, कारण आता जर ह्या राकेशला माहिती झाले की ईश्वरी इथे आली तर तो चिंटूला काही सोडणार नाही. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ ईश्वरी, तू आमच्या मागे कशाला आलीस, काय गरज होती तुला इकडे येण्याची. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी विचारते की अंजली ताई, तुम्ही इतक्या घाईने कुठे आलात, तुम्हाला तर हॉस्पिटलला जायचं होतं, तुम्ही घरच्यांची का खोटं बोललात. तेव्हा राकेश म्हणतो की अगं हे बघ, मी तर शेवटी आता घरच्यांशी खोटं बोललो, पण आज मात्र दोघी माझ्या अगदी ताब्यामध्ये अडकल्यात. मी तुलासुद्धा नाही सोडणार आणि अंजलीलासुद्धा नाही सोडणार. ईश्वरी म्हणते की म्हणजे नराधमा तू अजूनसुद्धा बदललेला नाही, आम्हाला जो संशय होता तो खरा आहे. तर अंजली म्हणते की ईश्वरी, तू असं का बोलतेस, तुला यांच्याबद्दल काही माहिती होते का. त्यावरती ईश्वरी म्हणते की मला माहिती होते, म्हणजे मला तर खूप काही माहिती होतं आणि हा तोच माणूस आहे की जो माझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करून माझं आयुष्य उजवाडायला निघाला होता. म्हणजे माझ्याशी तो लग्न करायला निघाला होता, तो पण मला फसवून. त्याने तर आम्हाला तर खूप फसवलेलं आहे. पण अंजली ताई, तुमच्या सुखासाठी आम्ही शांत राहिलो. अंजलीला हे ऐकून फार मोठा धक्का बसतो. अंजली म्हणते की काय बोलतात. आता अंजलीचं सगळं काही सत्य समोर येतं आणि अंजली सनकन एक राकेशच्या कानामागे येते. परंतु राकेश मात्र अंजलीला ढकलून देणार. तोच लगेच ईश्वरी राकेशला ढकलून देते आणि अंजलीला धरते आणि म्हणते की हे बघ, जर ताईच्या अंगावर एकही हात टाकला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. म्हणून आता अगदी ईश्वरीने दुर्गा बनून ह्या राकेशला धडा शिकवलेला असतो. तेव्हा आता घरी अर्णवचे बाबा आलेले आहेत. अर्णव आणि त्यांचा गैरसमज दूर आता सुप्रियाने केलेला आहे आणि सुप्रियाने धुमाळला आणून भयानक आता वल्लरीच्या हातचे पुरावे दिलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, आता वल्लरीला या घरामध्ये काय शिक्षा मिळते, आजी काय नवीन एक शिक्षा देणार आहे, हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.